नमस्कार नमस्कार मॅडम, तुमची मुलगी रोशनी आमच्याकडे 10वीला आहे. हो हो आणि तिनं मला वाटतं 9वी पासून आपल्याकडे आहे. तर तुम्हाला काय वाटतं क्लासबद्दल? आपला जो स्कॉलर कोचिंग इन्स्टिट्यूट आहे त्याबद्दल तुम्हाला सेफ्टी असेल, मुलींची सेफ्टी असेल, त्यानंतर तिचा अभ्यास असेल, आम्ही कशा प्रकारे अभ्यास करतो, आमचे शिक्षक कसे आहेत, याबद्दल तुम्ही काय बोला? नमस्कार, मी दीपाली पवार. माझी मुलगी 2 वर्ष झाले सरांकडे इकडे क्लास करते. पण फीडबॅक म्हणजे द्यायचं म्हणजे झालं तर खूप उत्तम प्रकारे आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सर म्हणजे फक्त क्लासेस म्हणा, सेफ्टी म्हणा, मुली किंवा मुलं असू द्यात त्यांच्या बाबतीत क्लासेस, सेफ्टी किंवा त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस, एक्स्ट्रा लेक्चर्स असतील, संडे टू संडे त्यांचे नाही का टेस्ट होतात. आणि रिझल्ट माझ्या मुलीचा असा आहे की ती 60 to 70 इथपर्यंतच होती. पण इथे आल्यानंतर तिचा 6 महिन्यातच 70च्या वरती रिझल्ट यायला लागला आणि आता उत्तम प्रकारे आहे. हायेस्ट म्हणून तिला नाही का तिचं म्हणजे चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, आमच्याकडे ज्या मुली येतात त्या सेफ आहेत का? त्या सेफ्टीसाठी आम्ही काय काळजी घेतली, याबद्दल काय बोलता? नाही, खूप सेफ म्हटलं तर माझ्या मुलीचा अनुभव मी सांगते माझ्यावरून. मी पॅरेंट्स आहे की माझ्या मुलीला मी आतापर्यंत कधी म्हणजे कुठल्याच ट्रिपला वगैरे नव्हतं, कधीच पाठवलं नव्हतं. पण ही फर्स्ट टाइम तिची ट्रिप ही तर ट्युशनमध्ये झाली. स्कूलला ती आता 1st to 10th पर्यंत होती, पण कधीच कुठल्या फ्रेंड बरोबर किंवा कुठल्या स्कूलच्या ट्रिप असतील कधीच मी तिला, आम्ही म्हणजे पॅरेंट्स, मी किंवा माझ्या मिस्टरांनी कधीच नाही तिला अलाउड केलं. पण इथे ह्या सरांचं म्हणजे सरांना मी पहिल्यापासून ओळखतेच. पण माझी मुलगी जशी ट्युशनला इथं आली तर तेव्हापासून मी आम्ही म्हणजे जास्त संपर्कात राहिलो की त्यांनी मुलांच्या बाबतीत की मुलांना काय सेफ्टी म्हणजे वेळेवर त्यांना काय म्हणजे कसं त्यांना हे केलं पाहिजे किंवा आणि सेफ्टीच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी सरांनी म्हणजे इतकं की त्या घरी क्लासमध्ये आल्या की नंतर तुमचा मेसेज असतो की मुलं तुमची इथे पोहोचलेत किंवा निघतानाही तुमचा मेसेज पडतो मोबाईलवरती की तुमची मुलं निघालेत. आणि नंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्ही घरी पोहोचल्यात वगैरे नाही का, बाकी सगळे ह्याच्या बाबतीत नाही का. मुलींच्या बाबतीत मी पहिल्यांदा सांगते की पहिल्यांदा तिला ट्रिपला मी अलाउड केलं की ठीक आहे, मी सरांच्या भरोश्यावरती नाही का, लगेच आपल्याला नाही का आपले अनुभव असे असतात की आपण लगेच ओळखतो की तिथलं वातावरण कसं आहे, टीचर्स कसे आहेत, सर कसे आहेत. आणि तेव्हा आपण मुलींच्या बाबतीत नाही का अप्रतिम अनुभव आहे तुम्हाला, त्याबद्दल आमचं धन्यवाद आणि तुमचंही थँक्यू की तुम्ही आम्हाला हा असा फीडबॅक देताय. पण तुम्ही याच प्रकारे बाकीच्या नागरिकांना काय सांगता की क्लास बद्दल काय सांगता? हो हो, मी नक्की सांगू शकते की खरंच हा क्लास म्हणजे असा आहे की तुम्ही एकदा या, सरांना भेटा, सरांशी बोला, क्लास कसा आहे तो पाहून घ्या नाही का. तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी म्हणाल तर तिथे कॅमेरा आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि तुम्ही एकदा येऊन भेटून जा, तेव्हा तुमच्या सरांशी बोलल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच इथे क्लास लावला पाहिजे. आणि रिझल्ट माझ्या मुलीचा, माझ्या बहिणीच्या मुलांचा रिझल्ट खूप इथे नाही का म्हणजे खूप प्रोग्रेस झालेले आहे त्यांच्यात. त्यामुळे तुम्ही, मला वाटतं की तुम्ही ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्ही सरांकडे या आणि मुलांना तुमच्या जॉईन करा आणि रिझल्ट पहा. असं नाही की ते सर एकदा क्लास घेतला किंवा तुम्ही फीज भरली, बाकी दुसरे क्लास असे असतात की फीज भरल्यानंतर तुम्ही लक्ष देत नाहीत किंवा तुमच्या मीटिंग होत नाहीत. 10च्या असू द्यात किंवा दुसऱ्या कुठल्या. पण हे सर इथे स्कॉलर्स क्लासेस म्हणून असं आहे की तुमच्या 10th क्लासेसच्या मीटिंग ना तुमच्या महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा होतात. आणि काही प्रॉब्लेम की पॅरेंट्सला असेल तर ते टचमध्ये हमेशा राहतात. आणि वेळोवेळी नाही का मुलांचे नाही का काही अपडेट असेल ते लगेच तुम्हाला फोनवरती, टेस्ट पेपर वगैरे सगळं व्यवस्थित असतं आणि मीटिंग वगैरे असतात. आणि रिझल्टही खूप छान आहे. तुम्ही, माझ्या मुली आणि माझ्या बहिणीच्या मुलांवरून सांगते किंवा बाकी पण आहेत माझे फ्रेंड, त्यांच्यावरून सांगते की तुम्हीही या, इथे जॉईन करा, सरांना भेटून तुम्हीही आपल्या मुलांमध्ये प्रोग्रेस पहा. तुम्हालाही आनंद वाटेल. कुठल्याही पॅरेंट्सला असं वाटत नाही की आपल्या मुलांचा रिझल्ट छान आहे, उत्तम असावा म्हणून. ओके.